मित्रांनो, ईपीएफओच्या माध्यमातून पीएफ ऍडव्हान्स आणि पीएम विड्रॉलच्या नियमामध्ये 1 जुलै 2026 पासून बदल करण्यात आलेले आहेत. तर नेमके काय आहेत बदल, कशा प्रकारे आता पीएफ विड्रॉल किंवा ऍडव्हान्स काढता येणार आहे, हे सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, ईपीएफओच्या माध्यमातून एक मोठा मेंटेनन्स घेऊन ईपीएफओचं पोर्टल अद्ययावत करण्यात आलेले आहे. ईपीएफओ 3.0 हे पोर्टल आता 1 जुलै 2026 पासून लॉन्च करण्यात आलेले आहे, ज्याच्यामुळे आता कामगारांना त्याचे क्लेम असतील किंवा इतर जे काही प्रक्रिया असतील त्या अगदी जलद घेते आणि ऑनलाईन पद्धतीने पारदर्शकपणे पार पाडता येणार आहे. मित्रांनो, हे सर्व केलं जात असताना 1 जुलै 2026 पासून पीएफची जी काही ऍडव्हान्स काढण्याची प्रक्रिया होती किंवा पीएफची विड्रॉलची जी प्रक्रिया होती, याच्यामध्ये देखील काही महत्वाचे असे बदल करण्यात आलेले आहेत. आता याच्यामधील पहिला आणि सर्वात इम्पॅक्ट करणारा जो बदल आहे तो म्हणजे कुठल्याही कामगारांना नोकरी जॉईन केल्यापासून 12 महिन्याची सर्व्हिस होईपर्यंत ऍडव्हान्स काढता येणार नाही. याचबरोबर कुठल्याही कामगाराला नोकरी सोडल्यानंतर 12 महिन्यापर्यंत आपला पीएफ 100% काढता येणार नाही. हे एक मेजर इम्पॅक्ट करणारे दोन बदल याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत. याचबरोबर आपण जर पाहिलं तर पीएफ विड्रॉल पीएफ ऍडव्हान्स काढण्यासाठी जे काही वेगवेगळे 11 प्रकार देण्यात आलेले होते, त्याच्यामध्ये नियम अटी घालण्यात आलेल्या होत्या. या 13 वेगवेगळ्या प्रकारामध्ये आता 3 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. यातला पहिला प्रकार असणार आहे इसेन्शियल नीड्स, ज्याच्यामध्ये जीवनावश्यक गरजा अशा सदराखाली येणार आहे. याच्या अंतर्गत वैद्यकीय उपचार, लग्न, शिक्षण हे जे काही बाबी आहेत, याच्या अंतर्गत हा पीएफ ऍडव्हान्स विड्रॉल करता येणार आहे. आता याच्यामध्ये जे काही वैद्यकीय उपचार असतील याच्यासाठी पीएफ ईपीएफओचे जे गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अट नाही असं सांगण्यात आलेले आहे. परंतु नव्या बऱ्याच साऱ्या बातम्या येत आहेत की 3 वेळची मुदत वगैरे वगैरे, परंतु तशा प्रकारची कुठली अट सध्या तरी त्याच्यामध्ये घालण्यात आलेली नाही किंवा किमान नोकरीच्या कालखंडाची अट याच्यासाठी घालण्यात आलेली नाही. लग्न आणि उच्च शिक्षण, ज्याच्यामध्ये मुलाच्या किंवा भाऊ बहिणीच्या स्वतःच्या लग्नासाठी किंवा मुलांच्या 10वी नंतरच्या शिक्षणासाठी आता 12 महिने कमीत कमी पीएफ मध्ये आपलं भागीदारी दिलेली असावी. म्हणजे कमीत कमी 1 वर्षापासूनच ते पीएफ खातं असावं. जी पूर्वी 7 वर्षाची अट होती ती आता 1 वर्षावरती आणण्यात आलेली आहे. याच्यानंतर हाऊसिंग नीड्सच्या अंतर्गत सुद्धा कमीत कमी 12 महिने सर्व्हिस झालेली असणं गरजेचं आहे. संपूर्ण नोकरीच्या काळामध्ये घराच्या संदर्भातील जी कामं असतील याच्यासाठी 5 वेळेस तुम्ही पीएफ ऍडव्हान्स विड्रॉल करू शकता. याच्यानंतर स्पेशल सर्कमस्टन्स, विशेष परिस्थितीच्या संदर्भात देखील पीएफ ऍडव्हान्स काढता येणार आहे. जर नैसर्गिक आपत्ती किंवा इतर काही परिस्थिती निर्माण झाली तर कोणत्याही विशिष्ट कारणास्तव तुम्ही लहान रकमेचा ऍडव्हान्स याच्यामधून काढू शकता. याच्यामध्ये 1 वर्षामध्ये अशा कारणास्तव 2 वेळा तुम्हाला पीएफ काढता येणार आहे. आता याच्यामध्ये 75% रक्कम काढण्याची मुभा देण्यात आलेली आहे नवीन नियमानुसार. या नवीन नियमानुसार तुम्हाला तुमचा हिस्सा, कंपनीचा हिस्सा, या व्याज हे सर्व काही जे आहे त्या सर्व रकमेपैकी 75% रक्कम पर्यंत तुम्ही पीएफ मधून ऍडव्हान्स काढू शकता. याच्यामध्ये 25% रक्कम जी असेल ती रिंग फेन्सिंग अर्थात लॉक राहणार आहे, जे तुम्हाला काढता येणार नाही. आणि नोकरी जर सुटली, समजा नोकरी गेली, बेरोजगार जर झाला, तर नोकरी गेल्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्ही याच्यातील 75% रक्कम काढू शकता. 25% रक्कम तुमची त्याच्यामध्ये लॉक राहील आणि नोकरी गेल्यापासून अनएम्प्लॉयमेंट झाल्यापासून 12 महिन्यानंतर तुम्ही 100% रक्कम त्याच्यामधून तुम्ही काढू शकता. आता याच्यामध्ये जर या कालावधीमध्ये जर दुसरी नोकरी पकडली, दुसरा जर पीएफ चालू झाला, तर पहिल्या खात्यामधील रक्कम ऑटोमॅटिक तुमच्या दुसऱ्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे की तुमचा जो काही सर्व्हिस पिरियड आहे हा कंटिन्यू राहणार आहे. त्याच्यामध्ये तुमचा सर्व्हिसचा कालखंड तुटलेला असा दाखवला जाणार नाही, जेणेकरून तुम्हाला पेन्शन मिळण्यासाठी, पुढे इन्कम टॅक्ससाठी त्याच्यामध्ये खूप सारे बेनिफिट मिळणार आहेत. याच्यामध्ये कुठलाही क्लेम केल्यानंतर हे क्लेम आता 3 दिवसाच्या आतमध्ये हा क्लेम सेटल होणार आहे. आता याच्यामध्ये 5 वर्षापेक्षा जर कमी सर्व्हिस असेल आणि पीएफच्या ऍडव्हान्सची रक्कम जर 50,000 रुपयापेक्षा जास्त काढली जात असेल तर पॅन कार्ड लिंक असल्यानंतर त्याच्यामध्ये टीडीएसची 10% रक्कम काटणार आहे. परंतु 5 वर्षापेक्षा जर जास्त सर्व्हिस असेल तर ही रक्कम या ठिकाणी करणार नाही. ते पूर्णपणे टॅक्स फ्री अशी ट्रान्झॅक्शन असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा ऍडव्हान्स काढण्याच्या संदर्भातील किंवा तुमच्या पीएफ विड्रॉलच्या संदर्भातील काही महत्वाचे असे नियम याच्यामध्ये घालण्यात आलेले आहेत. आता याच्यामध्ये 12 महिन्याच्या नोकरीचा जो काही एक टाइम घालण्यात आलेला आहे तो कुठेतरी जाचक असणार आहे. कारण नोकरी लागल्यानंतर किंवा पीएफ कटायला सुरू झाल्यानंतर जर एखाद्या कामगाराला 8व्या 9व्या महिन्यामध्ये जर कधी गरज पडली तर त्या कामगाराला तो ऍडव्हान्स आता काढता येणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारचे काही महत्वाचे असे बदल करण्यात आलेले आहेत जे 1 जुलै 2026 पासून लागू असणार आहेत. आणि याच्या संदर्भातील एक महत्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
मित्रांनो, पीएफच्या संदर्भातील तुमची जर काही कामं असतील, तुम्हाला पीएफ केवायसी मॅनेज करायची आहे, पीएफच्या रिलेटेड तुम्हाला काही विड्रॉल करायचे आहे, त्याच्यामध्ये ऍडव्हान्स काढायचा आहे, किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्यामधल्या काही जर समस्या असतील तर नक्की कमेंट करा. त्याच्याबद्दल आपण नक्की माहिती घेऊ. आणि तुमची जर काही वैयक्तिक कामं असतील तरी सुद्धा नक्की कमेंट करा. ती कामं सुद्धा आपल्याकडून नक्की करून मिळतील. धन्यवाद.